मुंबईत महायुती आणि मवियाला समसमान जागा मिळतील असा अंदाज जी24 तासच्या एआय एक्झिट पोलनं दिलाय। महायुती आणि मवियाला प्रत्येक 15 ते 20 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर शिवसेना युबीटीची पिछेहाट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। ठाणे कोकणमध्ये लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही महायुतीचं वर्चस्व राहण्याची शक्यता आहे। महायुतीला 39 पैकी 23 ते 28 जागा मिळणार, तर मवियाची घोडदौड 9 ते 14 जागांपर्यंतच राहणार असल्याचा अंदाज जी24 तासच्या एआय एक्झिट पोलनं दिलाय। खानदेशात महायुती आणि मवियात काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे। महायुती आणि मवियाला 15 ते 20 जागा मिळण्याची शक्यता आहे। जी24 तासच्या एआय एक्झिट पोलच्या अंदाजानुसार खानदेशात मवियाला फायदा होणार आहे। पश्चिम महाराष्ट्रात मवियाची मुसंडी पाहायला मिळते। मवियाला 37 ते 42 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर महायुतीला 28 ते 33 जागा मिळण्याचा अंदाज जी24 तासच्या एआय एक्झिट पोलनुसार वर्तवण्यात आला आहे। मराठवाड्यात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे। मवियाला 24 ते 29 जागा, तर महायुतीला 16 ते 21 जागा मिळण्याचा अंदाज जी24 तासच्या एआय एक्झिट पोलनं दिलाय। त्यामुळे मराठवाड्यात महायुतीला मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका बसण्याची शक्यता आहे। जी24 तासच्या एआय एक्झिट पोलनुसार विदर्भात महायुतीला 33 ते 37 जागा 32 ते 37 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर मवियाला 24 ते 29 जागा मिळण्याची शक्यता आहे। लोकसभेतील पिछेहाटीनंतर विदर्भात महायुतीचा कमबॅक होण्याची शक्यता आहे। युगेंद्र पवारांच्या आई शर्मिला पवार यांचे आरोप राष्ट्रवादीने फेटाळले। शर्मिला पवार यांनी बनावट स्लिप आणल्याचा आरोप राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक किरण गुजर यांनी केला होता, तर निवडणूक आयोगाने त्यांच्या तक्रारीची चौकशी करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपूरमधील संघ मुख्यालयाला भेट दिली। यावेळी त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी 15 मिनिटे चर्चा केल्याची माहिती आहे। विनोद तावडे यांच्यावर झालेला आरोप निराधार आणि खोटा आहे अशी प्रतिक्रिया मंगलप्रभात लोढांनी दिली आहे। तसंच तावडे निर्दोष आहेत, त्यामुळे ते लवकर यातून बाहेर पडतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। सोलापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं प्रणिती शिंदेविरोधात आंदोलन केलंय। ऐन यावेळी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं प्रणिती शिंदेच्या फोटोला जोडेमारो आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला। प्रणिती शिंदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विश्वासघात केल्याचा आरोप शिवसेना उपनेते शरद कोळी यांनी केला। ज्ञानवापी मशीद प्रकरणी हिंदू याचिका कार्यकर्त्यांच्या याचिकेवर 22 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे। सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी व्हावी अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे। इंदापूर तालुक्यातील शिरसटवाडीमध्ये मतदान केंद्रात शिरून आमदार दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना दादागिरी केल्याचा आरोप आहे। याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो। शिरसटवाडी येथील मतदान केंद्रावरील राडा प्रकरणी दत्ता भरणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मतदान केंद्रावर तुतारी आणि रामकृष्ण हरी टोप्या घालून कार्यकर्ते बसलेले दिसले, त्यामुळे मी अधिकाऱ्यांवर चिडलो असे स्पष्टीकरण भरणे यांनी व्हिडिओवर दिले। कोल्हापुरात राजेश क्षीरसागर आणि सतेज पाटील समर्थकांमध्ये बाचाबाची झाली। तेमलाईवाडी उड्डाणपूल या ठिकाणी ही घटना घडली। राजेश क्षीरसागर मतदान केंद्रावर जात असताना हा प्रकार घडलाय। यावेळी क्षीरसागर यांच्या अंगरक्षकांशीही वाद झाला। उल्हासनगरमध्ये कलानी आणि आयलानी आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं। पप्पू कलानी यांची गाडी आमदार कुमार आयलानी यांच्या कार्यालयासमोर जात होती। यावेळी पप्पू कलानी हे गाडीतून उतरत त्यांनी मोदी यांचा फोटो आचारसंहिता असताना कार्यालयासमोर लावला कसा असे कुमार आयलानी यांनी विचारलं। यावेळी आयलानी समर्थकांकडून जय श्रीरामचे नारे देण्यात आले। बीडच्या आष्टी विधानसभा मतदारसंघातील बेदरवाडी गावात 2 गटात तुंबळ हाणामारी झाली आहे। भाजपचे उमेदवार सुरेश धस समर्थक आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार मेहबूब शेख यांच्या समर्थकांमध्ये हा राडा झालाय। सुरेश धस समर्थकांना मेहबूब शेख यांच्या समर्थकांकडून मारहाण करण्यात आल्याचा दावा करण्यात आला। सोलापूरच्या सांगोलामधील नाझरे मतदान केंद्रावर राडा झालाय। नाझरे इथल्या मतदान केंद्रावर शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते भिडल्याचं पाहायला मिळालं। शाब्दिक बाचाबाची होऊन त्यांच्यामध्ये राडा झाला।
संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये दगडफेकीची घटना घडली। शिवसेना आमदार रमेश बोरणारेंच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे। दोन गटातील वाद सोडवायला गेले असता जमावाकडून बोरणारेंच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली। दगडफेकीत बोरणारे थोडक्यामध्ये बचावले। मुंबईतील सायन कोळीवाडा मतदारसंघामध्ये पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली। भाजप आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर पोलिसांशी भिडले। काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मतदारांवर प्रभाव टाकल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय। पोलिसांकडून काँग्रेस कार्यकर्त्यांना मदत होत असल्याचा गंभीर आरोपही भाजपने केला। मीरा भाईंदरमध्ये भाजप आणि अपक्ष उमेदवार गीता जैन यांचे कार्यकर्ते भिडलेत। नरेंद्र मेहता आणि गीता जैन समर्थकांमध्ये राडा झाला। भाईंदर पश्चिमच्या अहिंसा चौकात ही घटना घडली आहे। घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। दक्षिण सोलापूर मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं दिसून येत आहे। अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं ठाकरे गटाच्या नेत्यांनी खासदार प्रणित शिंदेंवर सडकून टीका केली आहे। दक्षिण सोलापूरमध्ये काँग्रेसनं ठाकरे गटाच्या अमर पाटील यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार धर्मराज काळात यांना पाठिंबा दिल्यानं उपनेते शरद कोळी संतापल्याचं पाहायला मिळालं। लातूर जिल्ह्यातील अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील टेंभुर्णी गावातील मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे। मागील अनेक वर्षांपासून गावात स्मशानभूमीचा प्रश्न प्रलंबित आहे। यावर अद्याप तोडगा निघाला नसल्यामुळे 923 मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला। शिर्डी विधानसभेत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैशांचं वाटप करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। काँग्रेस उमेदवार प्रभावती घोंगरेंसाठी मतं मिळवण्यासाठी पैशांचं वाटप करताना काँग्रेसचे राहता नगरसेवक सचिन गाडेकर यांचा व्हिडिओ व्हायरल होतो। सातारा खंडाळ्यातील मोरवे गावात दुर्घटना घडली आहे। मतदान करतानाचा एकाला हृदयविकाराचा झटका आला। यामध्ये मतदानकर्त्याचा जागीच मृत्यू झालाय। श्याम धायगुडे असे या मतदानकर्त्याचं नाव आहे। परभणी जिल्ह्यातील जिंतूरच्या निवळी बुद्रुक येथील मतदान केंद्राच्या पायवर हृदयविकाराचा झटका आल्यानं मतदाराचा मृत्यू झालाय। मतदान केंद्रावर हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना बोरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं। राज्यात निवडणूक आचारसंहिता काळात तब्बल 706 कोटींचा बेकायदेशीर मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पैसे, दारू, ड्रग्ज, सोने चांदीच्या यामध्ये समावेश आहे। 284 कोटी रुपयांचे सोने चांदीचे तर 163 कोटी रुपयांचा रोख रकमेचा यामध्ये समावेश आहे। नांदेडच्या भोकर मतदारसंघात भाजपनं मतदारांना डांबून ठेवल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलाय। भोकर मतदारसंघातील अर्धापूरच्या नरहरी मंगल कार्यालयामध्ये डांबून ठेवल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला होता। यावरून काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली होती। मात्र काँग्रेसनं केलेले आरोप भाजपच्या राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी फेटाळले। धुळ्यामध्ये संशयास्पद गाडीची तपासणी करण्यात आली। मतदान यंत्र असल्याच्या गैरसमजातून जमावानं गाडीवर हल्ला केला। गाडी सेक्टर ऑफिसकडे अतिरिक्त यंत्र घेऊन जात असताना हा हल्ला झालाय। मात्र काहीच यंत्र वेगळे का नेत होते असा सवाल उमेदवार अनिल गोटेंनी केला।